नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील पहिलं प्रकरण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या प्रकरणातील स्वाध्यायाच्या प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले होते. आज आपल्याला या प्रकरणाच्या स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 3 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द दोज गिवन बिलो अँड रिराईट द स्टेटमेंट या स्वरूपात दिलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनची माहिती अभ्यासायची आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले की आपल्याला दिलेले जे अल्टरनेटिव्ह आहे, जे पर्याय आहे, त्या पर्यायांमधील योग्य पर्याय निवडायचा आहे आणि रिराईट द स्टेटमेंट, पुन्हा ते स्टेटमेंट लिहायचे. जेव्हा प्रश्नामध्येच रिराईट करायला सांगितले त्यावेळेस तुम्हाला फक्त उत्तर लिहून चालत नाही, अशा वेळेस पुन्हा ते वाक्य लिहिणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थी फक्त त्याचा अल्टरनेटिव्ह चूज करतात आणि उत्तर आन्सर म्हणून त्याच्या पुढे ते अल्टरनेटिव्ह लिहितात, वाक्य लिहित नाहीत. परंतु अशा प्रकारची उत्तरं योग्य उत्तरं नाहीत. ॲक्च्युली आपल्या प्रश्नामध्येच म्हटलेलं आहे की रिराईट करा, तर रिराईट करणं गरजेचं आहे. चला सुरुवात करूयात. हा पहिला क्वेश्चन आहे, त्यामध्ये सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्स इज कॉल्ड ॲज ए प्रॉफिट, बी डेबिट, सी लॉस आणि डी फायनान्शियल स्टेटमेंट. आणि ॲन्सर आपल्याला जे लिहायचे आहे ते आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत. पुन्हा स्टेटमेंट लिहून सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्स इज प्रॉफिट आणि त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत. मी ऑलरेडी काही विषयांच्या संदर्भात जेव्हा अशा पद्धतीची विधानं येतात, तुम्ही फक्त ॲन्सर लिहिणार असाल परीक्षेमध्ये, त्यावेळेस अशा पद्धतीने जे आपला ॲन्सर आहे त्याच्यासाठी वेगळा पेन वापरला, त्याला बॉक्स केली, तर आपलं उत्तर, आपला पेपर थोडा अट्रॅक्टिव्ह बनतो ना. अट्रॅक्टिव्हपणा आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत बऱ्याच पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी ब्लॅक आणि ब्ल्यू पेनचा वापर केलेला आहे, कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. ब्लॅक आणि ब्ल्यू पेन आपण जर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वापरत असेल तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. अर्धा पेपर तुम्ही एका पेनने आणि दुसरा अर्ध्यापासून पुढचा पेपर जर तुम्ही दुसऱ्या पेनने लिहित असाल तर त्यावेळेस डबल पेनचा प्रॉब्लेम असतो. अशा पद्धतीने उत्तरं किंवा पॉईंट लिहिण्यासाठी ब्लॅक ब्ल्यू पेन तुम्ही कंबाईनमध्ये वापरला तरी चालू शकतो. यानंतर दुसरा स्टेटमेंट आहे, इन डॅश डॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. आणि पर्याय दिलेत आपल्याला, ॲक्रुअल, हायब्रिड, कॅश, मर्चंडाईज. आणि आपला आन्सर आहे इन कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. यानंतर आपल्या आन्सरला अशा पद्धतीने अंडरलाईन करायचे आहे. नंतर आपण जातो आहे पुढच्या तिसऱ्या क्वेश्चनकडं. तिसरा क्वेश्चन आहे, अमाऊंट विच इज नॉट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर इज नोन ॲज ए बॅड डेब्ट्स, बी डेब्ट्स, सी डेबिटर डेटर आणि डी आहे डाऊटफुल डेब्ट्स. आणि ॲन्सर आहे याचा, अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर इज नोन ॲज बॅड डेब्ट. आणि बॅड डेब्टला आपण अंडरलाईन करणार आहोत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, अकाउंट्स मस्ट बी honestly prepared and they must disclose all material information is known as dash dash. A. Entire concepts, B. Dual asset concept, C. Disclosure concept आणि D. Cost आणि कॉस्ट कन्सेप्ट. आणि आपला आन्सर आहे अकाउंट्स मस्ट बी honestly prepared, they must disclose all material information is known as disclosure concept. त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत. क्वेश्चन 5, अ कम्युनिटी इज विच अ ट्रेडर डील इज नोन ॲज गुड्स, बी इन्कम, सी प्रॉपर्टी, डी एक्सपेंडिचर. आणि आन्सर आहे त्याचं, अ कम्युनिटी इज इन विच अ ट्रेडर डील इज नोन ॲज गुड्स. गुड्सला आपण अंडरलाईन करणार आहोत.
देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. डॅश डॅश मीन्स अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ मनी. ए ट्रेडमार्क, बी असेट, सी पेटंट, डी गुडविल. आणि आन्सर आहे त्याचं गुडविल मीन्स अ रेप्युटेशन ऑफ अ बिझनेस व्हॅल्यूड इन अ टर्म्स ऑफ मनी. गुडविल्सला आपण अंडरलाईन करणार आहोत. देन 7. कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड ऑफ फॉर विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲज अ फॉर डॅश डॅश. ए AS3, AS10, AS6, AS2. आणि आन्सर आहे त्याचं कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड ऑफ विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲज अ AS3. AS3ला पण अंडरलाईन करणार आहोत. देन 8 नंबरचा क्वेश्चन आहे द इमिडिएट recognition of loss is supported by principles of dash dash. Conservatism, B objective, C matching आणि D consistency. आणि आन्सर आहे त्याचा द immediate recognition of loss is supported by principle of conservatism. आपण त्याला अंडरलाईन करणार आहोत. देन नेक्स्ट 9 नंबरचा क्वेश्चन आहे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ॲन एंट्री इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. ए फोलिओ, बी नॅरेशन, सी पोस्टिंग, डी जर्नलायझिंग. आणि आन्सर आहे त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ॲन एंट्री इज कॉल्ड ॲज नॅरेशन. Then last question आहे 10. An act of exchange of things or services between the two parties is termed as a ledger, B transfer, C transaction आणि D business. आणि आन्सर आहे त्याचं an act of exchange of things or service between the two parties is termed as ट्रान्झॅक्शन आपण अंडरलाईन करूया. अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची होती आणि इथं उत्तर लिहिताना स्टेटमेंट लिहून त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर आपण तशा पद्धतीचीच उत्तरं लिहूयात. या वर्षापासून सवय लावूयात आणि नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक त्याची सवय लागेल आणि त्या पद्धतीने आपण उत्तरं लिहून परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकतो. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातली माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.